पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली आ स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या, जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 विठ्ठल. देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता, आपुलिया सत्ता एका एकी. देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा, बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा, फक्त 3 चरणाचा, पण तो देव कसा आहे हे सांगणारा अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 4थ्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तो देव कसा आहे सांगतायत आहे का? हा अभंग या ठिकाणी मी मुद्दामच निवडलेला आहे. याचं कारण तुम्हाला सांगता येईल का? ज्या देवाची आपण सकाळी उठल्याबरोबर पूजा करतो, ज्या देवाची साधना करतो, ज्याचे चिंतन करतो, ज्याच्याकरता कथा ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, ज्याच्याकरता वारी करतो, ज्या परमात्म्याची पूजा दररोज करतो, पण तो देव कसा आहे हे जर कळालं नाही तर पूजा करून उपयोग नाही. म्हणून तो देव कसा आहे ते तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात. आणि तुकोबारायांनी सांगावं कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे. अधिकाराशिवाय कुणाला प्रश्न विचारता येत नाही, अधिकाराशिवाय कुणाला उपदेश करता येत नाही, अधिकाराशिवाय देवाशी संवाद करता येत नाही. अधिकार असेल तर आम्ही एकमेकाला रागवू शकतो, अधिकार असेल तर उपदेश करू शकतो, अधिकार असेल तर देवाशी संवाद करता येतो, अधिकारच नसेल तर काहीच करता येत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय ज्या अर्थी देव कसा आहे तुम्हाला आम्हाला सांगतात, त्या अर्थी तुकोबारायांचा अधिकार किती मोठा. महाराज काय आहे तुकोबाराय ऐका. तुकोबाराय सांगता सांगता माझं आयुष्य संपून गेलं तरी सांगून होणार नाही, आणि ऐकता ऐकता तुमच्या सर्वांचं आयुष्य संपून गेलं तरी तुकोबाराय सांगून होणार नाही, ऐकूनही होणार नाही. काय आहे तुकोबाराय ऐका. वैराग्याचा पुतळा, प्रेमाचा मळा, दयेचा जिव्हाळा आणि चैतन्याचे चितकळा श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय होतं तुकोबारायकडे? माऊली आपल्या सर्वांच्या घरात येत ना, ते आमच्या तुकोबारायच्या घरात नव्हतं. घरात नाही धान, ऐकताय ना, घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात मात्र समाधान श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. काय तुमच्या तुकोबारायकडे? अरे होतं ते कसं होतं ऐका. मोडकी खाट, फुटका माठ, गळकत ताट, पण शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा आजचा अभंग आहे. ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला तो देव कसा आहे सांगतात. एकंदरीत संतांनी आमच्यावरही उपकारच केले. देव कसा आहे सांगून आमच्यावर उपकार केले. संतांनी आम्हाला संत समजून सांगितले, संतांनी आम्हाला देव समजून सांगितला, संतांनी जगावं कसं सांगितलं, संतांनी वागावं कसं सांगितलं, संतांनी मरावं कसं सांगितलं. एकंदरीत संतांचे आमच्यावरही उपकारच आहे. कारण संतांनी जे दिलंय त्या जगात कोणी देऊ शकत नाही महाराज, अजिबात नाही. कारण सांगताय का, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरलंय का आजपर्यंत? तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ. आज जरी आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी असलो तर पुढच्या पंचवार्षिकला सावत्र होण्याची दाट शक्यता आहे. सरकार निवडून त्यांचं आलं तर सख्य राहू, नाही आलं तर सावत्र होऊ की नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही. ऐका, निवडणुका जवळ आल्या की रस्त्यातले सगळे खड्डे बुजवतात बरोबर, आणि एकदा निवडून आले की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काहीच कळत नाही. रेशनने मिळालेला तांदूळ आयुष्यभर पुरत नाही, अजिबात नाही. म्हणून सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापाने दिलेलं
उरत नाही, समुद्र कुणाला भरत नाही, सत्य कुणाला डरत नाही, जीव परमार्थ करत नाही, आणि एवढं सांगूनही तुमच्या डोक्यात शिरत नाही. काय शिरलंय आमच्या डोक्यात महाराज? लोक आम्हाला सांगतात, ताई 40 वर्ष पठ्ठ्याने कीर्तन ऐकली. हा काही सांगायचा विषय का? 40 वर्ष टाळ वाजवला सांगायचा विषय? 40 वर्ष कथा ऐकल्या सांगायचा विषय? अजिबात नाही. इतर कीर्तनकारांपेक्षा मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे बघा. पटलं तर कीर्तनकार तुम्हाला बरेच सांगतील कीर्तन खूप ऐका, प्रवचन खूप ऐका, कथा खूप ऐका, पण मी उलट जरा बोलते. ऐका, कथा कमी ऐका, कीर्तन कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. आचरणातच येत नसेल तर काय उपयोग? 40 वर्ष परमार्थ केला आणि तंबाखू खाणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला, द्वेष केला नाही, काय अर्थ आहे? 40 वर्ष परमार्थ केला, निंदा करणं सोडलं नाही, काय अर्थ आहे? लोक कीर्तनात येतात तर एकमेकाचं कुटाळं करत बसतात. घरचं खायचं आणि लोकांची धुणं धुवायची. कोणी सांगितली? मला लोकांचा स्वभाव परफेक्ट माहित आहे, परफेक्ट. आता 2 तास माझं कीर्तन ऐकते आणि मी इथून गेले की माझंच कुटाळं करते. हा लोकांचा स्वभाव आहे. एकमेकाची निंदा करत बसतात. काय सुधारणा झाली? काय आचरणात काय आणतोय? म्हणून ऐका, संतांनी जे दिलंय ते कोणीच या ठिकाणी देऊ शकत नाही. ऐका जरा, जगावं कसं मायबाप शिकवतात. ऐकताय ना सगळे? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात. त्या दुःखावर मात करून लढायचं कसं आमचे संत शिकवतात. म्हणून संतांनी जे दिलंय त्या जगात कोणी देऊ शकत नाही. कारण सांगते ऐका, मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो, आणि संत कृपादान करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना, कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान जर कोणी करणार असेल तर ते संत आहे. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगात देव कसा आहे सांगून आमच्यावर उपकारच केलेत महाराज. एकंदरीत आमच्यावर उपकार केलेले आहे. आपण डायरेक्ट अभंगाकडे प्रवेश करू, चालेल ना तुम्हाला? परिहार नंतर देते, माझा नियम आहे. एक वेळेस परिहार राहिला तरी चालेल, पण अभंग सोडायचा राहिला नको. तुम्हाला परिहार आवडतो की अभंग आवडतो सोडवलेला? तुम्ही म्हणाल तसं, आपलं काही नाही, कारण आमचं सगळं तुमच्याकडे अटकलेलं आहे, दुसरं काय. तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला काय वाटतं आता सध्या होतंय काय माहितीये का ताई? अर्धा तास परिहारात निघून जातो, अर्धा तास, आणि अभंग सोडवायचा राहून जातो. विचार करा. म्हणून मी परिहार नंतर देते आणि पहिला अभंगाकडे वळते. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये तो देव कसा आहे ते सांगतात. पण आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही बरं का. कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही ते पहिल्यांदा सांगते. ऐका, पहिला वर्ग आहे जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याच्याकरता आजचा अभंग अजिबात नाही. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्याच्याहीसाठी आजचा अभंग आहे. मग कुणासाठी आहे? ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याच्याकरता आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, म्हणून पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज अजिबात सांगत नाही. आणि जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक, नास्तिकाची व्याख्या आहे बरं. नास्तिक कुणाला म्हणायचं ऐका, स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येते का लक्षात? पुन्हा रिपीट करते, टेन्शन घ्यायचं नाही. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा काढून घेतो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. सोपं करून सांगते ऐका, स्वतःही परमार्थ करायचा नाहीच नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा. असे नास्तिक महाराष्ट्रात कमी का? स्वतःही सप्त्याला वर्गणी द्यायची नाही, दुसरं देतं त्याला सुद्धा देऊ द्यायची नाही. स्वतःही करत नाही, दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. असे नास्तिक खूप आहेत. तुम्ही बघा ना, आता समजा तुम्ही इथं बसलात आणि एखाद्याला वाटलं, ज्याने माळ घातली नाही त्याला जर वाटलं अरे कांचनताईंचं कीर्तन ऐकलंय आता आपण गळ्यात माळ घातली पाहिजे, म्हणजे शक्यतो असं कुणाला वाटत नाही पण वाटलंच तुम्हाला माळ घातली पाहिजे आणि तुम्ही घातली समजा माळ, तर बरीच लोक तुमच्याकडे पाहतात आणि लोकांना सांगतात करू करू भागला देवपूजेला लागला. कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधी सहन होत नाही. तुम्ही बघा, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. म्हणून कोण काय बोलतं याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. जाऊ द्या. तुमच्याकडे वैदिन येते का महिला मंडळ? वैदिन, हा बघा, तिच्या डोक्यावर अशी पाटी असते, त्या पाटीमध्ये सुया असतात, बिबवी असतात. तुम्ही बघा बरं का, कंगवे असतात, गाळणी असते, फणी असते. फणीचा उपयोग कशासाठी करतात?
वा 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 काढण्यासाठी करतात. ती फणी कुठं असते? तिच्या पाठीत असते. पण दादा वैदिनीकडनं सुद्धा एक गुण घेण्यासारखा आहे बरं का. ज्याच्याकडनं आपल्याला गुण मिळाला ना ताई, आपले ते गुरु झाले. कारण जो ज्याचा मी घेतला गुण तो गुरु केला मी जाण. गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याच्याकडनं गुण मिळाला ते आपले कोण आहेत? गुरु आहेत. आणि म्हणून वैदिनीकडनं सुद्धा गुण घेण्यासारखा. ती वैदिन ती टोक्यावर पाठी असते, तिचा एक हात पाठीला असतो, एक हातात काठी असते. नीट निरीक्षण करायचं, एक हात काठीला आणि एक हात पाठीला. बरं वैदिनीला एकच गाव राहतं का? नाही. कीर्तनकारासाठी बरेच गावं असतात आपल्यासारखी बरं का. रोज एकाच गावात आम्ही थांबत नाही. ती वैदिन सुद्धा एका गावात धंदा करायला कधी जात नाही. ती वैदिन काय करते? पाठी घेते आणि गावामध्ये प्रवेश करते. तिथून एंट्री केली गावात की अख्ख्या गावातले कुत्रे तिच्यावर भुंकतात. कोणावर? वैदिनीवर. पण वैदिन एका सुद्धा कुत्र्याला हाड म्हणत नाही, एकाला सुद्धा हाड म्हणत नाही. ती काठी हलवते पुढे चालते. का बरं? तिला माहितीये अख्ख्या गावातले कुत्रे जर हुसकत बसले तर माझा धंदा पुरा व्हायचा नाही. धंदा पुरा करायचा असेल तर पुढे हत्तीसारखं चाललं पाहिजे. परमार्थ करायचं असेल तर हत्तीसारखा परमार्थ करा. मागे कोण काय म्हणतंय याच्याकडे लक्ष देऊ नका हो. मागे काय झाले पाहू नका. पुढे जामीन आहे. तुकोबाराय म्हणतात मी जामीनदार आहे. पुढे चालत राहा पण मागे पाहू नका. नास्तिकाचं कामच आहे. स्वतःही करत नाही, दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ द्या. तुम्ही कधी माशी पाहिली का? माशी असं हो नाही काहीतरी म्हणा ना. तुम्ही मला म्हणले असते तर नाशिकवरून पाठीवर आणले असते माशा. तुम्ही असं हो नाही काहीतरी बोलत चला बघू बरं. अगदी पुतळ्यासारखे अजिबात बसायचं नाही. काही काहींचे तोंड पाहिले ना असं वाटतं अख्ख्या जगाचं दुःख नाही यालाच काय. असे तोंड सोडून बसतात. आता काय सांगू तुम्हाला, इतके तोंड. तुम्ही पहा ना, काहींचे चेहरे पाहिले ना दादा, दुपारी वाटतं 12च वाजलेले, संध्याकाळी पाहिलं तरी 12च वाजलेले. तुम्ही बघा, ते हसत नाही, बोलत नाही. मग आपल्यातून प्रेतात काय फरक आहे? काय फरक आहे खरं सांगा. थोडं हसलं बोललं पाहिजे की नाही माणसाने. पण इतके तोंड सोडून बसतात आणि काही काही इतके तोंड सोडतात आणि नेमके पुढे येऊन बसतात. आणि त्यांचे तोंड मी पाहिले का मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली याच्या पुढे कीर्तनाला उभी राहिली. म्हणून जरा फ्रेश बसा, फ्रेश आनंदी बसा, सावधान बसा, आनंदी बसा. किती टवटवी असली पाहिजे चेहऱ्यावर सांगू तुम्हाला. ऐका जरा, किती टवटवी असावी आपल्या चेहऱ्यावर. एक वेळेला वीर भगतसिंग दंड बैठका काढत होते. दुसऱ्या दिवशी फासावर जायचं होतं. वीर भगतसिंगांना माहित होतं मला फासावर जायचंय, तरी सुद्धा दंड बैठका काढत होते. एक शिपाई भगतसिंगांकडे आला. भगतसिंगांना म्हणू लागला, भगतसिंग उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात. का दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हणले, अरे फासावर जायचंय म्हणून दंड बैठका काढतो. कारण अरे ऐक, मी लहान होतो ना, माझी आई देवपूजेला बसायची. ती देवपूजेला बसली की मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचं. आई काय करायची ऐका ना, ज्या फुलाचा घाणेरडा वास येईल ते फुल फेकून द्यायची, जे सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची. पण जे फुल अगदी सुगंधित आहे, जे फुल अगदी टवटवीत दिसतंय ते फुल उचलायची आणि देवाच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी मरता मरता इतका टवटवीत दिसावा की या धरणी मातेने माझा स्वीकार करावा आणि देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी, म्हणून मी दंड बैठका काढतोय. महाराज वीर भगतसिंगांना मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं. आता तुम्ही सगळे मरता मरता कशी दिसाल मी काही पाहायला येणार नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे, 2 तास तरी टवटवीत बसाल ना, आनंदी बसाल ना तुम्ही, अगदी खुश बसायचं. अगदी मी तुम्हाला बोर करणार नाही, अजिबात नाही, फक्त आनंदी बसा. जाऊ द्या, कुठपर्यंत आलो होतो आपण? शाबास. ज्यांनी उत्तर दिले ना दादा, ज्यांनी उत्तर दिले तेवढेच जिवंत आहे, बाकी सगळे गेले. ऐका, कुठपर्यंत आलो होतो आपण? माशीपर्यंत आलो होतो. ऐका, एक असा पुढारी होता दादा. पुढारी तुमच्याकडे आहे का? पुढारी आहे ना? हा, पुढारी होता आणि चांगला जेवायला बसला बरं का. पुढारी जेवायला चांगला 100 किलोचा होता. किती? अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का. तुम्हाला खोटं नाही सांगत, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कधीच वजन वाढत नाही, कधीच नाही. वजन वाढायला काय पाहिजे? काय पाहिजे? समाधान. ते चांगलं किती किलोचं होतं? 100 किलोचं. 100 किलोचा पुढारी जेवायला बसला दादा. आता पुढाऱ्याच्या जेवणात आणि आपल्या जेवणात खूप फरक आहे. 5 पक्वान्नाचं जेवण त्या पुढाऱ्याला, आणि जेवायला बसली पुढारी. बसल्याबरोबर त्यानं असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. मला सांगा महिला मंडळ, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग का फिरवावं? त्याचं कारण आहे. ज्यांच्या घरी जेवायला जातो ना, कधी कधी काही काही बायका इतक्या करम कटाळ्या असतात की स्वयंपाक शिव्या देऊ देऊ करतात. शिवाय देऊ देऊ स्वयंपाक करतो. काय अर्थ आहे त्याला? ऐका ना, स्वयंपाक करताना सुद्धा भगवत चिंतन आमच्याकडनं घडणं अत्यंत महत्वाचं आहे. पण भगवत चिंतन कसं करावं? जे ज्या वेळेला मी स्वयंपाक करू त्या त्या वेळेला भगवंताचं चिंतन करायचंय. कोटी गोड भगवंताचं नाम आहे. म्हणा हरे राम 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 हरे राम राम राम. रामचंद्रांचं भजन केलं पाहिजे. ऐका ऐका, त्याचं भजन केलं ना
तो इतका आनंदी होत असतो, माझा परमात्मा इतका आनंदी होत असतो. म्हणून दर वेळेला आपण त्या परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे हो. कारण ज्याच्या नगरीत राहतो ना, ती नगरी त्याच्या नगरीत राहतो. आणि माझ्या प्रभूंचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं गेल्या वर्षीपासून भारतामध्ये सगळं आनंदाचं वातावरण नाही का. हाच तो जानेवारी महिना महाराज, त्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, ती म्हणजे 22 जानेवारी. तोच जानेवारी महिना. आणि त्याच जानेवारी महिन्यामध्ये माझ्या प्रभूंना मंदिर मिळालं. इतक्या दिवसापासून त्या मंदिरापासून दूर असताना माझ्या देवाला ते मंदिर मिळालं. म्हणून एक गजर त्याच्या करता माझ्या पाठीमागे सर्वांनी गजर करायचं. जय श्रीराम, जय श्रीराम. ऐका, त्या प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. महिला मंडळ, मला सांगायचं एवढंच आहे, कोणतंही काम करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामात काम करा, पण त्या भगवंताचे चिंतन करा. म्हणून ऐका, कुठपर्यंत आलो होतो आपण? स्वयंपाक. शाबास शाबास. ऐका ऐका ऐका, काही काही हुशार आहेत बुवा, काही माशीपर्यंत गेले, काही पुढाऱ्यापर्यंत गेले, पण मी इथपर्यंत आले होते की स्वयंपाक बनवताना देवाचं चिंतन घेऊन स्वयंपाक बनवला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी भजन केलं. आणि मग मात्र ज्याच्या घरी जातो ना महाराज, तो कसा स्वयंपाक बनवतो आपल्याला खरंच माहीत नसतं. आपल्या मनातले संकल्प विकल्प त्याच्यामध्ये उतरत असतात, आपले दोष त्याच्यामध्ये उतरत असतात. आणि जेव्हा आपण जेवायला बसतो त्यातले सगळे दोष आपल्यामध्ये येत असतात, उतरत असतात. आणि म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवलं की त्या अन्नातले दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होतं. आहारशास्त्र सांगते, प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्याचं रूपांतर प्रसादात व्हावं, म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवावं? पाणी फिरवावं. कोणी फिरवलं पाणी? पुढाऱ्याने. शाबास. आपल्या डोक्यात फक्त पुढारीचे दादा, ऐका, जाऊ द्या. त्यांनी ताटाच्या भोवती पाणी फिरवलं आणि फिरवल्याच्या नंतर सगळं जेवण आटोपलं. आणि असं म्हणतात की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, म्हणून ताटाच्या शेजारी वाटी होती आणि वाटीमध्ये गुलाबजाम होते. आता आपल्या नशिबात नसली गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा, तो पचनासाठी उत्तम असतो बरं का. म्हणून गुळाचा खडा तरी खाल्ला पाहिजे. पण त्यानं अशी वाटी उचलली, त्यातला असा गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्यावर दादा त्या माशीनं जरा एखाद्या ठिकाणी कोपऱ्याला बसावं की नाही. त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं ना, 100 किलोचं म्हणलं. पोट काय कमी असेल का? तिनं एखाद्या कोपऱ्याला बसायचं की नाही? अजिबात नाही. माशी आत गेली, हे बाहेर गेलं आणि याने डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी, आपुलिया इसे संसर्गे. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, माशीचा स्वभाव आहे, स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसं नास्तिकाचा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ द्या. दोघं नवरा बायको होते आणि दोघांची अॅनिव्हर्सरी माहिती आहे का तुम्हाला? हा म्हणजे काय? लग्नाचा वाढदिवस. मला विशेष वाटतं बघ, कुत्र्या मांजरासारख्या आयुष्यभर भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी काय किती भांडतात हो. असं एक नवरा बायको नाही का त्यांचे भांडणं होत नाही. किती भांडतात आणि त्यांची अॅनिव्हर्सरी. कुठून आणले फॅड कुणास ठाऊक दादा. पण मला कधी असं वाटतं, हे आपण पाश्चात्य धर्म संस्कृती आपल्या देशात आणली. बड्डे आणलेत, अॅनिव्हर्सरी आली, केक आणतो, महाराज खात नाही, त्याच्यामध्ये तोंड बुडवतो. मला वाटतं एखाद्या गरीबाला ते दिलं तर पुण्य मिळेल ना. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, आता आणू नये अॅनिव्हर्सरी तुम्ही आणली, आणू नये बड्डे तुम्ही आणला, माझी एवढीच इच्छा आहे. कशासाठी मित्रांना पार्ट्या देतात, कशासाठी मैत्रिणी जीव घालतात, नातेवाईकांना कशाला जीव घालतात? एक काम करा, एखादा वाढदिवस साजरा करायचा असेल तर एखाद्या अनाथ आश्रमात करा, 100% तुम्हाला पुण्य मिळेल. एखादा वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात करा, 100% तुम्हाला पुण्य मिळेल. आता आमचे नागेश दादा अगदी मात्र संस्था काढतायत, बरोबर ना. आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थी राहतील. मग एक काम करायचं, आपले मुलं सुद्धा तिथं टाकायचे आणि आपल्यातला कोणाचाही वाढदिवस त्यांच्याकडे साजरा करायचा आणि एक पंगत द्यायची. 100% तुम्हाला पुण्य मिळेल, 100%. काय मित्रांना काय मैत्रिणींना जेव घालतात तुम्ही, किती चांगलं जेव घाला, त्या नावच ठेवणार, दुसरं काहीच करणार नाही. म्हणून नाही, एखादा वाढदिवस आपल्या अशा ठिकाणी करावा. जाऊ द्या. दोघा नवरा बायकोची अॅनिव्हर्सरी होती आणि तेवढ्यात मात्र नवऱ्यानं तिला विचारलं, तुला आज काय मागायचं ना मागून घे, आज मी फार खुश आहे, तुला द्यायला तयार आहे, तू माग पटकन काय मागायचं. महिला मंडळ, समजा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय मागितलं असतं? तुम्ही म्हणा ना ताई, काय नाही मागितलं असतं ते सांगा मला, सगळं मागून घेतलं असतं. पण त्या नवऱ्यानं त्या बायकोला विचारलं, ए बघ तुला काय लागतं ना आज मागून घे, मी द्यायला तयार आहे, बोल तुला काय पाहिजे. असं म्हटल्याबरोबर ती म्हटली, का हो मी जे मागेल ते मला द्याल, 100% देईल, बोल तुला काय पाहिजे. ती म्हटली, बघा दुसरं काही नको मला, सोनं नाणं दागदागिने कपडे लत्ते काही नको, काय पाहिजे तुला? माझी एकच इच्छा आहे हो, लग्न झाल्यापासून पाहते
तुम्ही कधी परमार्थ केला नाही हो. माझी एकच इच्छा आहे, गावात सप्ताह बसलाय, एक तरी तुम्ही कीर्तन ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको. काय पत्नी धार्मिक असेल, उद्या जाऊन म्हणा तुम्ही, कारण एकीचे नवरे सुद्धा नाही ना महाराज इथं. तुमची केवढी संख्या, निदान बरोबरी तरी आणत चला ना, निदान जोडीने यायला पाहिजे की नाही. नको तिथं जोडी आणतात आणि इथं जोडी नको का? काही काही बाया टिपऱ्या जोडीनं खेळतात, मग इथं नाही का आणायला पाहिजे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ऐका, आणि तिनं असं मागितलं, आणि खरं सांगू दादा, तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय खरं बोलतात राव तुम्ही. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका बरं का. तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही, देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं होतं. ऐका, आणि त्यानं तिचं ऐकलं, आणि आल्याबरोबर कीर्तन चालू होतं. कीर्तनाला बसले, आणि मोठ्या महाराजांचं कीर्तन चालू होतं. महाराज म्हटले, ऐका, इतका सुंदर देह आपल्याला भगवंताने दिला ना, देवाने इच्छा केली तरी देवाला मिळाला नाही का? स्वर्गातल्या देवाने सुद्धा इथे येण्याची इच्छा केली तरी देवाला मिळाला का? अजिबात नाही. एके ठिकाणी देवी दिला देह भोजना गोमटा, असं आहे का? भजन आहे की नाही? तरी काही काही लोक दिवसातनं 4 टाइम भोजन करतात, पण भजन करत नाही. पण कशासाठी दिला? भजनासाठी दिला, असं महाराज सांगत होते बरं का. आणि ते बायकोचं ऐकून कीर्तनाला येऊन बसलेलं. महाराज म्हणले, अरे इतका सुंदर देह मिळाला, गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावा, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, एकदा तरी चंद्रभागेत स्नान करावं, असं महाराज सांगत होते. आणि त्यानं ते सगळं ऐकलं, आणि त्याला असं वाटलं जेवढं महाराजांनी सांगितलं तेवढं केलंच पाहिजे. आणि घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर बायको आवर, पटकन आवर, मला पंढरपूरला जायचंय. ही म्हणली, उभ्या आयुष्यात कधी देऊन आणली नाही, पंढरपूरला जायचं. पण जायचं म्हणतंय ना, जातंय ना, जाऊ द्या, याला थांबू नका. निघालं पंढरपूरला, सगळं गाठोडं विठोडं पॅक केलं महाराज, आणि निघालं. आणि निघाल्याबरोबर पत्नीनं सांगितले, भाऊ चालले ना पंढरपूरला, मग माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का. आता ऐका बरं का, ज्याचं जाणं होत नाही पंढरपूरला, त्यानं निष्ठावान वारकऱ्याकडे निरोप द्यायचा राहतो. पण आता प्रश्न असा आहे, निष्ठावान म्हणावं कुणाला? कोणाला म्हणायचं? ऐका, जो रथाच्या पाठीमागेन पुढे भजन करत चालतो, जो विसाव्याचे अभंग म्हणतो, नाटाचे अभंग म्हणतो, काकडा भजन करतो, सतत हरिपाठ करतो, सतत भजन करत चालतो, त्याला वारकरी म्हणा. आणि जो रथाच्या पुढे 10 किलोमीटर आधीच जाऊन बसतो आणि नुसता भरतो, त्याला भरेकरी म्हणा. भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा. आपलं नाही जाणं झालं ना, वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतो, पांडुरंगाला जय हरी सांगा बरं का. आता ऐका, आणि तेवढ्यात तो निघाला. ती म्हणली, बघा चाललात ना पंढरपूरला, माझा जय हरी सांगा. हे निघालं, बस स्टँडवर गेलं, आणि बसची वाट पाहू लागलं. नेमकी त्या दिवशी अर्धा तास बस उशिरा होती, म्हणून बाकड्यावर बसलं. बसल्याबरोबर एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला. बरं, अशी नको तिथं भेटत राहतात. आपल्याला वाटलं ना, सकाळी उठल्या याचं तोंड पाहून 100% त्याचंच तोंड दिसतं. एखादं स्थळ जमवायला निघालं ना, आणि वाटलं ना याचं तोंड दिसून ते मांजरीसारखं आडवं जातं, ते सोडत नाही आपल्याला. म्हणून तुम्ही पाहशा नास्तिक नको तिथं भेट. ते नास्तिक त्याला भेटलं, त्याला विचार, कुठं निघालात? हे म्हणलं, पंढरपूर. अरे कोणी सांगितलं? ते म्हणलं, रात्री मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं, महाराज म्हटले पंढरपूरला गेलं पाहिजे, गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे. ते म्हणलं, कोणी सांगितलं? ते म्हणलं, मोठ्या महाराजांनी सांगितलं. ते नास्तिक म्हणलं, अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं, तसं करू नका बरं का तुम्ही, अजिबात नका. फार अंतकरणपूर्वक बोलते, ऐका. पण ते मला, अरे पण महाराजांनी सांगितलं. अरे एवढ्या लांब आंघोळीला चालला, तिथंही पाणी, इथंही पाणी, तिथं आंघोळ केली का नाही, इथं सारखीच. आणि याला ते पटलं, हे निघालो कुठं? पंढरपूर नाही, घरी. तेवढ्यात बायकोने पाहिलं त्याला, आणि ते म्हणलं, अहो गेले होते ना तुम्ही, गेले होते. हे म्हणलं, कुठं? ती म्हणली, वारी. हे म्हणलं, बरं आहे घरीच, काय करायची वारी? हे कशामुळे घडलं? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि त्या नास्तिकाचं सध्या असं मत आहे, स्टँडर्ड नास्तिक, त्यांचं असं मत आहे, जे डोळ्याने दिसतं तेच असतं, आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. पण कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही. आता ऐका, जे डोळ्यानं दिसतं पण असत नाही, असं काय आहे? तुम्ही कधी मृगजळ बघितलं का? मृगजळ नाही का? जाऊ द्या, उन्हाच्या झळाया, त्यालाच मृगजळ म्हणतात, दुसरं काही नाही. ते मृगजळ ते म्हणजे उन्हाच्या झळाया. मला 2-4 जण मुंबईकडचे स्टँडर्ड होते, शिकलेले होते, आणि ते तिकडनं आले. असं रस्त्याला ते मृगजळ त्यांनी पाहिलं, डांबरी सडकावर बघितलं, त्यांना ते फार आवडलं. म्हणून ते 4-5 जण मुंबईचे गाडीतनं उतरले दादा, आणि पाटीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही पट्टे हाच म्हणतात, कसं काय हा म्हणतात तुम्ही पहा ना, ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. 2 डोंगर आहे, एका डोंगरावर मृगजळ आहे, एका डोंगरावर नाही. म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा, असं होईल का? नाही. ते दिसतं पण असत नाही. मग काय असं आहे जे असतं पण दिसत नाही? ऐका, तिळात तेल आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, उसात गोडी आहे, दुधात तूप आहे, पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध नाकापाशी घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी
लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप सहज कळत नाही. ज्ञानोबा मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधातलं तूप मंथन केलं की कळतं. मग देवातला देव साधूची संगत केली की मग कळेल महाराज. असं सहजासहजी कळणार नाही. त्याच्यासाठी संगत कुणाची करावी लागेल? संतांची. मग संतांची संगत केली की देवातला देव कळतो. पण एवढं सांगूनही काही लोकांना कळत नाही. काही काही लोक म्हणतात डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो नसला पाहिजे. अरे पण ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार मान्य करावं लागणार आहे. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार मान्य करावा लागेल. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार आम्हाला मान्य करावा लागेल. आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही दिसतोय त्या अर्थी त्याला मान्यच करावं लागेल. पण एवढं सांगूनही नसेल कळत तर महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला बोध करून काय उपयोग आहे. म्हणून जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला बोध करून काय उपयोग आहे. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही सांगून उपयोग नाही. ज्याला सगळं व्यवस्थित येते, काकडा भजन आहेत, हरिपाठ आहेत, सगळा परमार्थ व्यवस्थित करतोय, त्याला कशाला सांगायचं. मग कुणाला सांगतायत महाराज? ज्याने अध्याप देवाला मानलेला आहे पण जाणलेलं नाही, त्याला महाराज सांगतात ऐक माझा देव कसा आहे. पहिला शब्द वापरला जाणता. जाणता हा शब्द कुणालाही वापरून चालत नाही दादा. सध्या लोक कोणालाही जाणतं म्हणतात. तुम्ही बघा रस्त्याने बरेचसे बॅनर तुम्हाला लटकवलेले दिसतात. एवढे केस वाढलेले असतात, त्याचा फोटो असतो, खाली 2-4 मुंडके असतात म्हणजे फोटो असतात. आणि मग तिथे वरती लिहिलेलं असतं जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ज्याला झिपऱ्या कट करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात. त्याला पुडी खायची आणि थुकायचं कुठं ते कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात महाराज. जाणतं कुणालाही म्हणू नका. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर एकच आहेत महाराज. उभ्या महाराष्ट्रात जर कोणी जाणत झालं असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणतं कोणी झालंच नाहीत महाराज. अरे अनेक राजे होऊन गेले. प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये कोणीतरी नटी नाचली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचली असेल. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला, कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही. पुढे जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल? कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल? ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केलीत त्यांनी मजा आणि सुखी केलीत त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. कुणालाही कसं मला जाणतं म्हणता येईल? एक जण माझ्याकडे आला आणि ते म्हटलं ताई ज्ञानोबाराय तुकोबाराय एवढं लिहून ठेवलंय, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजेत महाराज. का बोलावं? अरे हा जर मंडप टिकला असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. तुम्ही आम्ही मन मोकळ्यानं महिला मंडळ कीर्तन ऐकू शकत असाल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. मंदिरावर जर कळस वाचलं असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे नसते माझे राजे तर तुम्हाला आम्हाला गोल टोप्या घालून नमाज पाडावा लागला असता महाराज. माझे राजे म्हणून मन मोकळ्यानं आम्ही कीर्तन करू शकतो. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं पाहिजे. कारण माझ्या राजासारखा पुन्हा राजा होऊ शकत नाही. उगवलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज जय. म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल महाराज? शत्रूच्या सुद्धा सुनेला चोरी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांना जाणतं म्हणा. आणि मग महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि उभ्या विश्वामध्ये जर कोणी जाणतं असेल ना महाराज तर उभ्या विश्वाचा मालक, उभ्या विश्वात जर कोणी जाणतं असेल तर माझ्या विश्वाचा मालक, पंढरीचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा त्याच्या इतकं जाणतं उभ्या विश्वात दुसरं कोणीच नाही, अजिबात नाही. तू किती जाणत आहे, किती जाणत आहे, तू किती जाणत आहे हे सांगता सांगतायत ना महाराज. इथे पहाटे 4 वाजले तरी माझं सांगून होणार नाही आणि सांगून तुम्हाला कळणार नाही तू किती जाणताय, माझा देव किती जाणताय. हे जर कधी कळून घ्यायचं असेल ना तर फक्त एकदा आणि एकदा पंढरपूरची पायी पायी वारी करा, मग कळेल की तो किती जाणत आहे, किती जाणतायत माझा देव. खरं सांगू पुरुष मंडळी, तुम्ही रिटायर होईपर्यंत ना, रिटायर होईपर्यंत तुमचा डबा तुमच्या ताब्यात, तुम्हाला चहा वेळेवर, तुम्हाला पाणी वेळेवर, तुम्हाला सगळं वेळेवर. एकदा रिटायर व्हाल मुलाच्या ताब्यात द्या महाराज. पाणी मागून पहा, अर्धा तास होतो तरी पाणी येत नाही. शेवटी स्वतःला उठावं लागतं आणि घ्यावं लागतं. पण सगळे रिटायरमेंट हौशे गौशे नऊशे सगळे पंढरपूरच्या वारी त्या महाराज. ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा आमच्या मनगटाला धरतात आणि म्हणतात माऊली आमच्या घरी 2 घास खाओ. आमच्या जीवाची काळजी करणारं जर कोणी असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा आहे. तो
खूप जाणताय. ओ पंढरपुरापर्यंत जायपर्यंत एकालाही उपाशी ठेवत नाही इतका तो जाणताय. तो एकाला सुद्धा नाही. कोण कोणत्या निमित्ताने तर काही माहित नाही, पण पंढरपुरापर्यंत जायपर्यंत नाही उपाशी ठेवत महाराज, अजिबात नाही. एकाने मला विचारलं होतं की ताई तुम्ही पंढरपूरला एवढ्या लांब पायी पायी चालत जातात, कारण विश्वगुरू निवृत्तीनाथांचा प्रवास जरा लांबचा आहे. 1 नंबरला मुक्ताई साहेब आणि 2 नंबरला विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज. 28 दिवसाचा प्रवास पायी पायी. आणि मग एकाने विचारलं एवढ्या लांब पायी जातात तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्यावर मला उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्याकरता पंढरपूरची वारी. आमची मनं सुजली, तो मनं सुजली, काही नाही येत आम्हाला, मनं सुजली. अहंकाराची मनाची सूज आहे ती उतरली पाहिजे. एखाद्याने बंगला बांधला आणि त्याला वाटतं गावात आपल्यासारखा बंगला नाही, त्यानं वारीत यावं. जेव्हा कोट्याधीश माणूस कोणाच्या तरी पायी चेपताना दिसतं तेव्हा वाटतं आपला बंगला कुठंच लागत नाही. पण आपल्या अहंकाराची सूज उतरावी याच्याकरता पंढरपूरची वारी आहे. किती काळजी करतो तो. अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2 किलोमीटरवर जाणारी माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात. 2 किलोमीटरला जाणारी माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात. आम्ही सगळी महाराज मंडळी ना रात्रभर प्रवास करतो महाराज. कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? त्या पांडुरंगाच्या जीवावर महाराज. केसालाही धक्का लागत नाही. ही कृपा फक्त माझ्या ऐसे कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून त्याच्या वाचून कृपा आमच्यावर कुणाची नाहीत महाराज. ऐका, लोक फार स्वार्थी आहेत राणीताई, खूप स्वार्थी. आपण जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत 1000 फोन येतात, ताई कुठपर्यंत आल्या, ताई कुठपर्यंत. एकदा पाकिट आणि नारळ हातात दिलं का ताई घाटात गेल्या का कुणीकडे गेल्या, काही घेणं नाही. खरंच नाही हो, काय स्वार्थी लोक. आता खरंच सांगते तुम्हाला, ऐका ताई, अख्खा कोरोनाचा कालावधी गेला, बघितलं आपण, अख्खा कोरोना गेला. 2 वर्ष बरं का, कोरोनात 2 वर्ष कालावधी गेला. आमचे काही कलाकार, काही मंडळी, काही संस्था सोडून दिल्या तो आळंदीतून. इतकी गरीब परिस्थिती होती काही महाराज मंडळीची. पण कधी कोणी विचारलं नाही का महाराज तुम्ही बरे आहेत का, ताई तुमचं बरं आहे का, काहीच विचारलं नाही, काहीच नाही. 2 वर्ष. कार्यक्रम आला की मग आपल्या आठवणी येतात, पण कार्यक्रम नसलात की कोणी आठवण काढत नाही. कोरोनात कोणी विचारलं नाही की ताई तब्येत बरी आहे का. पण एक सांगू, तुम्ही काळजी केली नाही त्याच्याशी काही गरज नाही आम्हाला, अजिबात नाही. आमच्या पांडुरंगाला आमची इतकी काळजी येत ना दादा. 2 वर्ष कार्यक्रम बंद होते, 2 वर्ष. त्या 2 वर्षात जेवढे मेले कोरोनाने तेवढ्यांचे वर्ष श्राद्ध आम्हीच केले. तेवढ्यांचे वर्ष, ज्यांना कीर्तन जमत नव्हते ते कीर्तनकार झालेत कोरोनामध्ये. विचार करा, डबल श्राद्ध होते सर्वांना. इतकं श्रीमंत बनवलेत आम्हाला. त्याच्यामुळे आमच्या पाठीमागे पांडुरंगाचा हात आहे, आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. तुम्हाला जाणतं जर कोणी ओळखायचं असेल तो जाणताय, त्याच्या एवढं जाणतं कोणीच नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला सांगू, त्याच्या एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते, संपूर्ण. तुम्ही बघा, सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री निवडायचं म्हटला तरी 2-2 उपमुख्यमंत्री निवडावे लागतात. काय विशेष आहे दादा. गेल्या वेळेस तर कोण गुवाहाटी तर कोण कुठं, कोणाचा काय भरोसा. पण ऐका ना, एक खातं प्रत्येक मंत्र्याला द्यावं लागतं, पण उभ्या विश्वाचं खातं फक्त एकाच मंत्र्याकडे आहे. एकटा सत्ता चालवतो, एकटा. त्याच्याशिवाय कोणी सत्ता चालवणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता. संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवडे. सूर्य चालतो कोणाच्या बळावर? त्याच्या. समजा सूर्य जर आपल्या ताब्यात असताना लोक इतके डेंजर आहे, जोपर्यंत झोपा होत नाही तोपर्यंत लावून धरला असता. पण उगवणे आपल्या हातात नाही आणि माळवणे नाही. चाले शरीर कुणाचे सत्ते, कोण बोलवितो हरिले वृक्षाचे हे पाने हले, ज्याची सत्ता संपूर्ण जगावर सत्ता चालवणारा सत्ताधीश फक्त तो आहे. म्हणून तो जाणताय. किती जाणताय? महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो कसा आहे? जाणता आहे. किती जाणताय? एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते, इतका तो जाणताय. महाराज नुसता जाणता नाही तर चतुरही आहे. किती चतुर आहे ऐका ना. आपल्या अंतःकरणातलं ओळखतो इतका तो चतुर आहे. आता तुम्ही सगळे इथं बसलात ना, तुमच्यापैकी कोण किती कपटी हे मला सुद्धा सांगता येईल. म्हणजे मला सुद्धा कधी माणसं ओळखता येतात बरं का. हां, म्हणजे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे मी इथं बसून सांगू शकते. मी तुम्हाला ओळखू शकते, पण तुम्ही असं अजिबात समजू नका कांचनताई भगत बिगत आहे की काय. म्हणजे तसलं काही मला जमत नाही. फक्त मनात काय चाललं कधी माणूस सहज ओळखतं ना. तुम्ही बघा ना, काही माणसं गालातली गालात असतात, ती कपटी असतात, ती मोकळी हसत नाही. आणि जी मोकळी असतात ती मन मोकळी असतात. ज्याच्या मनात काही राहत नाही ती मोकळं ढाकळं हसून जातात महाराज. म्हणून हसणं सुद्धा माणसाचा स्वभाव लगेच ओळखून येतो हसण्यावर सुद्धा. पण ऐका, एक वेळेस मला तुमच्या मनात काय चाललं आपल्याला एकमेकाला कळणार नाही, पण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनातलं ओळखणारा फक्त परमात्मा आहे. 100% आपल्या मनातलं ओळखतो. म्हणून महिला मंडळ, तुम्ही कधी उदास झाल्यात, तुम्ही कधी नाराज झाल्यात, संसारात खूप दुःख आहे, तो फार दुःख आहे. कुणाच्या संसारात नाही. महाराज म्हणतात संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कसा आहे प्रपंच, दुःख बांधवटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती सुख आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. कुणा कुणाच्या जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नेरे. आपण एकमेकाला भेटलो का आपण एकच प्रश्न विचारतो, का हो कस काय,
तुमच्याकडे विचारता का काय बरं आहे का, बरं आहे का विचारता का, विचारताना काय बरं आहे का, आणि तुम्ही काय म्हणतात बरं आहे. खरंच बरं आहे का तुम्ही सगळे? खरं सांगायचं मला, तुम्ही मी आपण कोणी बरं नाही म्हणायला बरे, पण खरं आहे की आपण बरे नाही आहे? अजिबात नाही, सगळेजण दुःखी आहे. फक्त एवढंच आहे की आपलं दुःख आहेत ना ते बाजूला अजिबात सांगत बसू नका. कारण खरं सांगू का, आपलं जे दुःख आहे शेजारच्या बाईला अजिबात, इथं बसलेल्या नाही, घरी घरी अजिबात सांगायचं नाही, अजिबात नाही. मैत्रिणीला सुद्धा चुकून सांगायचं नाही, मित्रांना सुद्धा आपलं दुःख कधी सांगायचं नाही, अजिबात नाही. जावांना सुद्धा सांगायचं नाही. जावा जावा ज्याने नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा. तुम्ही पाहा ना, जावा जावा कधीच एकत्र न यावा, म्हणून जावा जावा. ऐका, म्हणून आपलं जे दुःख आहे ते जावांना सांगायचं नाही. मग का नाही सांगायचं? कारण आपलं दुःख आपण जेव्हा आजूबाजूच्या लोकांना सांगतो तेव्हा ती लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. म्हणून आपलं दुःख कधी आजूबाजूला सांगायचं नाही. तुम्ही खूप दुःखी झालात, खूप दुःखी झालात, फक्त एक काम करायचं, माझ्या पांडुरंगाकडे यायचं, देवाच्या चरणापुढे पाहायचं आणि देवाला सगळं दुःख सांगून टाकायचं. कारण आपल्या जीवनातली भूक निवारणारा या जगात जर कोणी असेल तर माझा परमात्मा आहे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारिल भूक. देव आपल्या जीवनातली भूक निवारणार आहे, सगळं दुःख त्याला सांगा. अजिबात नाही तुम्ही म्हणाल बा माझ्या नवऱ्याचं माझ्या पार प्रेमी, मी सगळं त्याला सांगेल, अजिबात नाही. काही गोष्टी दमानं घ्यायच्या असतात, सांगायच्या नसतात. आपल्या माहेरचं कधीच नवऱ्याला पुरं सांगायचं नाही, कधीच नाही, अजिबात नाही. काही काही बाहेर का भरम भोपळ्यासारखं अख्खं सांगा त्या नवऱ्याला, मग नवरा भांडणं झाली की सगळी उत्तरपात्र करतो. त्याच्यामुळे अजिबात नाही, अजिबात सावध राहायचं, सावध. एवढी तरी गोष्ट अजिबात नाही सांगायची. काय होतं महाराज, माणसं आहे, माणसं गपचूप ऐकून घेतात, भांडणामध्ये आपली सगळी दुनियादारी काढतात. त्याच्यापेक्षा नको नको, अजिबात नाही. मला सांगायचं एवढंच आहे, कुणाला सांगू नका. पण आपलं दुःख आहेत ना, आपलं दुःख त्या देवाला सांगा. तो देव आपल्या अंतःकरणातलं दुःख ओळखतो, अजिबात नाही आपल्याला दुःखी होऊ देत नाही. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळी. आणि या आघात निवारा, कोणताही आघात येऊ द्या, निवारण्याची क्षमता फक्त त्याच्यात आहे. तो कारण सांगू का, तो फार चतुर आहे, त्याला सांगायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त परमार्थ करत राहा. किती चतुर आहे महाराज, एके ठिकाणी म्हणतात तो चतुरांचा शिरोमणी. चतुरा तो शिरोमणी, असे एवढे मोठे कलाकार या बुलढाणा जिल्ह्याला मिळाले, केवढं तुमचं भाग्य आहे हो, केवढं मोठं भाग्य आहे. किती गोड वाजवतात. ऐका, कारण कीर्तन रंगवायचं की पाडायचं जेवढं तुमच्या हातात आहे तेवढं कोणाच्याच हातात नाही. पण तुम्ही जसं जसं बघतोय आम्ही तसं तसं रंग आणण्याचा प्रयत्न करतात आणि कलाकारांनी रंग भरण्याचं काम करायचं असतं. असं खूप गोड वाजवलं महाराजांनी. महाराज म्हणतात चतुरांचा तो शिरोमणी आहे, गुण लावण्याची त्याच्याकडे खान आहे. मग इतका चतुर आहे तरी लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात. हो इतकी चतुर आहे. तुम्ही बघा, तुम्ही कधी बिडी पाहिली का हो? बिडी नाही बघितली का? हा बघितलेली असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. अहो तुम्ही सगळेजण नाही म्हटल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, तुमचा जिल्हा काही निर्व्यसनी आहेत की काय? बिडी बिडी दादा, एक जण बिडी ओढत आलं, बिडी आणि ओढत आल्याच्या नंतर मारुतीकडे पाहिलं. आता त्याला विचार केला, व सगळ्यांसमोर बिडी ओढायला काही वाटत नाही, देवासमोर कशी काय ओढायची? म्हणून मारुतीला लाजला. निदान जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे. काही काही लोकांना नाहीच राहिली हो. काही काही लोक आमच्याकडे इथे येतात, कीर्तन संपलं ताई काढ द्या अशी करता आणि तोंडामध्ये तंबाखू, मग म्हणता काढ द्या. आता याला कसं काय काढ द्यायचं, कुठे कसं काय वागायचं हे खरंच कोणाला कळत नाही. पण ते बिडी ओढत आलं दादा, ओढत आलं, मारुतीकडे पाहिलं आणि लाजलं. आणि लाजल्याबरोबर बिडी अशी माग लपवली आणि पुढं चाललं. खरं सांगायचं, ज्याने एवढी बॉडी बनवली त्याला माग लपवलेली बिडी दिसणार नाही का? कोणाला फसवता तुम्ही? अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका. अख्ख्या जगाशी खोटं बोलला तरी चालेल, देवाशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. कारण तो काही साधा नाहीये, तो चतुर आहे. किती चतुर आहे, अंतरंगातलं ओळखतो. इतका चतुर महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या. टाळ्या वाजवायच्या असेल तर जोरात वाजवा. तुम्हाला पाऊस जोरात येऊन गेलेला आवडतो का? बुरबुर आवडते जोरात? मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आम्हाला कसं काय आवडतील? ऐका, टाळी सुद्धा जोरात गोड गायल्यात आमच्या मंगलताई. देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे.
अंतर्मनातलं ओळखतो तो इतका चतुर आहे. नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर तुमच्या आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. पण तो सहज करणार नाही. त्याच्यासाठी कर्म तुम्हाला चांगले करावे लागेल, त्याच्यासाठी परमार्थ करावा लागेल. कर्म जर चांगलं करायचं असेल तर एकच काम करा, हिंदू धर्माचं पालन करा, म्हणजे कर्म चांगलं होतील, नाही का? आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. मग हिंदू धर्माचं पालन आपण इथं करणं गरजेचं आहे. ज्याला त्याला त्याच्या धर्माबद्दल अभिमान आहे दादा. अरे एवढ्याशा मुसलमानापासून तर वृद्ध मुसलमानापर्यंत शुक्रवारी नमाज पठण करायची वेळ झाली तर ते भंगारच्या दुकानात असू द्या, केळीच्या गाडीवर असू द्या, ते नमाज पठण करायला जातात. महाराज एवढंसं पोरगं सुद्धा, कारण त्यांच्या धर्माबद्दल त्यांना अभिमान आहे. मग तुम्हा हिंदूंना आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? हा, असायला पाहिजे. पण आपण फक्त बोंबलतोय, गर्व से कहो हम हिंदू आहे. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, आणि देव घरात ज्ञानेश्वरी राहिली नाही, कशाला हिंदू म्हणायचं? अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देव घरातली ज्ञानेश्वरी आम्ही सांभाळली पाहिजे, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. 100% आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला पाहिजे. पण सध्या आम्ही आमचा धर्म पाळतोय का हो? सध्या आम्ही फार स्टँडर्ड झालोय. तुम्ही बघा ना, काष्टी पत्तळवरची बाई साडीवर आली, आम्ही मान्य केलं आम्ही. पण साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं. जाऊ द्या, घालू द्या पंजाबी ड्रेस, काही प्रॉब्लेम नाही. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? हा, कसं मान्य करायचं? लग्न झालेल्या बायका सुद्धा बिना ओढणीच्या फिरायला लागल्या, कसं मान्य करायचं? जरा मुस्लिम धर्माच्या बायकांकडे पहा, पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण झाकलेल्या असतात. अरे नका तसं, पण निदान भारतीय संस्कृती तर आम्ही पाळली पाहिजे ना. काय घालावं काय घालू नये आम्हाला कळालं पाहिजे. पण या सोशल मीडियामुळे अख्ख्या आमच्या हिंदू धर्माचं वाटोळं झालेत महाराज. सध्या आमच्या तरुण मुली व्हिडिओ काढायला लागल्या, इंस्टावर आहेत, फेसबुकला आहेत, व्हॉट्सअपला आहेत. बघा 2-2 वाजता रात्री ऑनलाईन दिसतात. आईचं कर्तव्य नाही तू कोणाशी बोलते विचारायचं? हा, काय आईबापाची बदनामी करायला आपला जन्म झालात का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघा ना, आमच्या मुली इंस्टावर आहेत, व्हिडिओ काढतात, आणि मग इकडे पाठ दाखव, इकडे पोट दाखवून मग तिचे व्हिडिओ, आणि मग मात्र त्या ठिकाणी व्हिडिओ काढते, व्हिडिओ जातात इंस्टावर, आणि तिची आई इतर नातेवाईकाला सांगते, बघा माझ्या मुलीचे व्हिडिओ बघा, किती व्ह्यूज आहे, किती लाईक्स आहे. अरे लाज वाटली पाहिजे, आपल्या मुलीचे व्हिडिओ आपण लोकांना दाखवतोय. आणि मुलींना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे, आपण काय करतोय. जरा धर्माचं पालन करा. माझं बोलणं तुम्हाला जरा कठीण वाटेल, पण सध्या बोलण्याची गरज आहे, सध्या बोलण्याची गरज आहे. अरे काय कपडे घालतोय आम्ही, स्वतःच्या अंतःकरणाला लाज वाटत नाही आपल्याला? काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणते कपडे घाला. अरे मुलांकडे बघा, मुलांच्या नखापासून गळ्यापर्यंत पूर्ण झाकलेले असतात, आणि मग म्हणतो बलात्काराचे प्रकरण का वाढत चालले? आमचे जर कपडे शॉर्ट व्हायला लागले तर बलात्कार वाढतीलच ना. मग आम्ही जागं व्हायला नको? आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला नको? आम्ही आमची हिंदू धर्म संस्कृती पाळली पाहिजे. अरे कधीतरी आम्ही टीव्हीवर बघितलं पाहिजे, पण काय पाहावं हे आम्हाला कळत नाही. नाटकं पाहून अख्ख्या आयुष्याचं नाटक केलंय तुम्ही, दुसरं काहीच नाही. काय बघितलं पाहिजे? कधीतरी राजमाता जिजाऊ मासाहेब पहा, कधीतरी सिंधुताई सपकाळ पहा, कधीतरी अहिल्यादेवी होळकर पहा, कधीतरी सखूबाई पहा, जनाबाई पहा, मीराबाई पहा, मुक्ताबाई पहा. अरे काय घाणेरडं नाटकं पाहून अख्ख्या प्रपंचाचं वाटोळं करायचं आपण? कधीतरी चांगलं पाहिलं पाहिजे, त्यांचे कपडे पाहिले पाहिजे, आमची धर्म संस्कृती आम्ही आमच्या मुलांना शिकवली पाहिजे. दर शुक्रवारी ते जर नमाज पठण करायला जात असेल तर हिंदुत्वाला या ठिकाणी बसलेल्या सर्व हिंदू धर्मातल्या मुलांना माझी एकच विनंती आहे, आपण एकच काम करा. ते जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जातात तर सर्व हिंदूंनी एकत्र या. आठवड्यातनं शनिवारी का होईना हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. हे आमच्या हिंदू धर्माचं, आमच्या धर्माचं पालन करा. एकत्र आलं पाहिजे आम्ही. आता नको एकमेकाचे तंगडे ओढणं सोडून द्या, जातीपातीचं राजकारण करणं सोडून द्या. या राजकारण्यांनी आपल्यात वाद लावून दिलेत महाराज. कधी होते वाद जातीमध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणी कुणाच्याही जातीच्या घरी जाऊन जेवण करत होतो? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा या जातीचा, तो त्या जातीचा. या राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता आपल्या जातीचं वाद लावून दिलेत महाराज. माझी एकच विनंती आहे, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सर्व हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवून आज काळाची गरज आहे. म्हणून जाता जाता भगवतीच्या चरणी एकच प्रार्थना आहे, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आम्ही टिकलो तरी आणि नाही टिकलो तरी आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. महिला मंडळ सकाळी उठल्याबरोबर मुलाला पसायदान म्हणायला शिकवा, मुलांवर चांगले संस्कार करा. तुमच्या डोक्यात एकच आहे, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण त्याला संस्कारच नसेल तर तुम्हाला वृद्धाश्रमात राहावं लागेल. राहायचं नसेल तर पहिले संस्कार आणि मग शालेय शिक्षण. म्हणून संस्कार लावणं आज काळाची गरज आहे. हिंदू धर्माचं पालन करा. गोड आयुष्य आम्हाला मिळालंय तो. आणि म्हणून तुम्हाला सांगते, एक काम करा, त्या भगवंताला आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कर्म चांगलं करावं लागेल. मग माझा परमात्मा कसा आहे? महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता चालते. किती चतुर आहे? अंतरंगातलं ओळखतो. आणि आपल्या तुमच्यापेक्षा तो वेगळा आहे, तो निराळा आहे. किती निराळा आहे तो, आमच्यामध्ये भेदभाव करत नाही.
कधी कधी तुम्ही पहा, काही काही पुरुष मंडळी म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही, पण तिथे स्त्री जा पुरुष जा. महाराज म्हणतात यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळासी येथे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. मग माझ्या पांडुरंगाच्या दारात कोणी जा, म्हणून तो वेगळा आहे. म्हणून देव निराळा अलिप्त विटाळा. तुका म्हणे तुकोबाराय म्हणतात तो निराळा आहे, तो जाणत आहे, तो चतुर आहे. त्याला जाणून घ्यायचं असेल तर बसल्या बसल्या फक्त एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रघुमा